वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये मिहिर शहा यांचा पोलिसांकडून सध्या शोध सुरू आहे। अपघाताच्या घटनेनंतर मिहिर गोरेगावमध्ये नातेवाईकाच्या घरी गेलेला होता। 8 वाजता वांद्र्यात मित्राकडे जातो सांगून त्यानं फोन बंद केलाय। पोलिसांचं एक पथक मिहिरच्या शोधासाठी सध्या वांद्रेकडे रवाना झालेलं आहे। तर मिहिर शहानं जुहूतल्या बारमध्ये मद्यप्राशन केलं अशी माहिती सूत्रांकडून कळते। मिहिरनं पार्टीचे फोटो इंस्टाग्रामवर अपलोड केलेले आहेत। पोलिसांकडून जुहूतल्या बारमध्ये तपास सध्या सुरू आहे। पोलिसांकडून बारमधील सीसीटीव्ही फुटेजची देखील तपासणी केली जाते। पार्टीनंतर मिहिर शहा गाडी चालवत असल्याची शक्यता आहे। आदित्य ठाकरेंची वरळी पोलीस ठाण्याला भेट, मृत महिलेच्या पतीशी त्यांनी चर्चा केलेली आहे। आदित्य ठाकरे यांनी वरळी पोलीस ठाण्यात भेट दिलेली आहे आणि मृत महिलेच्या पतीशी त्यांनी चर्चा केली आहे। चालक मुलाला लवकरात लवकर ताब्यात घ्या आणि कडक कारवाई करा अशी मागणी आदित्य ठाकरेंनी वरळी पोलिसांकडे केलेली आहे। वरिष्ठ नेत्यांकडून दबावासाठी फोन येऊ नये असं देखील आदित्य ठाकरे म्हणतात। तर कोणीही कुणाला पाठीशी घालणार नाही। शिंदेगडाचा कार्यकर्ता असला तरी सर्वांना समान न्याय देणार असं एकनाथ शिंदे म्हणाले। मुलगा होता त्याला आता पकडण्याचा पूर्ण प्रयत्न सुरू आहे। आमचं म्हणणं हेच राहील की ह्याच्यात तो लवकर पकडला पाहिजे आणि त्याला कडक शिक्षा झालीच पाहिजे। ह्या शहाला पकडलं गेलंच पाहिजे। त्यांनी आमच्या इकडचे प्रदीप नाकोजी यांच्या बाईकवर जी गाडी चालवली आहे, हिट अँड रन मध्ये केलेलं आहे, ते चुकीचंच आहे। आणि माझी अपेक्षा हीच राहील की कुठूनही वरिष्ठ नेत्यांकडून फोन येऊ नये। जर आलाच तर कारवाई कुठपर्यंत गेलेली आहे आणि त्या मुलाला पकडले की नाही ह्याच्यावर असू। विरोधी पक्षाकडे काही दुसरं काम नाही आहे। त्यामुळे पहिली गोष्ट तर असं समजण्याचं कारणच नाही की या घटनेमध्ये कोण कुणाला पाठीशी घाले। जरी तो कार्यकर्ता शिवसेना पक्षाचा असला तरीसुद्धा सर्वांना समान न्याय लागू करण्याचं काम आपलं सरकार, या राज्यामध्ये सर्वसामान्य माणसाचं सरकार आहे आणि या राज्यामध्ये सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका सरकार